नमस्कार सर्वांना। भात खाल्ल्यावर कधी दूध पिऊ नये, पोट खराब होऊ शकते। 2. रोज सकाळी रिकाम्या पोटी एक सफरचंद खाल्लं तर मूळ व्याधीची समस्या दूर होते। 3. वजन कमी करायचे असेल तर गाजराचे सेवन करावे। 4. केसामध्ये खूप कोंडा झाला असेल तर कांद्याचा रस आणि खोबऱ्याचे तेल समप्रमाणात घेऊन केसांच्या मुळांना मसाज करावे। 5. चेहरा गोरा व्हावा यासाठी रोज रात्री झोपताना कच्च्या दुधामध्ये हळद मिक्स करून चेहऱ्यावर लावावे व 15 मिनिटांनी धुवून टाकावे। 6. रोज सकाळी रिकाम्या पोटी हळदीचे पाणी पिल्यास शरीरात आजार होण्याची शक्यता कमी असते। 7. लिंबू आणि आल्याचा रस समप्रमाणात घेतल्यास पोटाची वाढलेली चरबी कमी होते। 8. उभे राहून जर पाणी पित असेल तर तुम्हाला सांधेदुखीची समस्याही होणारच। 9. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्यास रोग प्रतिकारशक्ती वाढते। 10. रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिऊन झोपायचे। हृदयविकाराचा झटका येणार नाही, पण फ्रीजचे पाणी चुकूनही पिऊ नये, कारण की फ्रीजचे थंडगार पाणी पिल्यास हार्ट अटॅक येण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते। 11. रोज सकाळी नाश्त्यामध्ये दही खाल्ल्यास मेंदूला शक्ती प्रदान होते। 12. अंघोळ करण्याआधी केसांना तेलाचा मसाज केल्यास केस मजबूत होतात। 13. तोंडामध्ये फोडे आल्यास बदाम भिजून ती बदाम बारीक करून त्या फोडावर लावावी। 14. दिवसभरात 2 मूठ शेंगदाणे आणि गूळ खाल्ल्यास शरीरामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते। 15. जर 1 महिना रिकाम्या पोटी मनुका भिजून त्याचे पाणी पिल्यास चेहऱ्यावरील मुरूम नाहीसे होतात आणि चेहऱ्यावर एक नवी चमक येते। 16. भाताचे सेवन मधुमेह रुग्णासाठी हानिकारक ठरू शकते, कारण की भातामध्ये खूप प्रमाणात ग्लुकोजचे प्रमाण असते। 17. रिकाम्या पोटी आंघोळ केल्यास लवकर म्हातारपण येत नाही। 18. मासिक पाळी चालू असताना महिलांनी अतिथंड पाण्याचे सेवन करू नये, नाहीतर मासिक पाळी अनियमित होते। 19. जेवण केल्यानंतर लगेच झोपणाऱ्या महिला लवकर म्हातारी होतात आणि त्यांच्या शरीरामध्ये अशक्तपणा जाणवायला लागतो। 20. दररोज गूळ आणि फुटाणे खाल्ल्यास शरीरामध्ये अशक्तपणा येत नाही। 21. मट्टा किंवा दही खात असेल तर त्यासोबत केळी चुकूनही खाऊ नये। 22. चहा पिल्यानंतर लगेच थंड पाणी पिऊ नये, नाहीतर दात लवकर पडू शकतात। 23. दुधासोबत कधीही खारट पदार्थ खाऊ नका, पोट बिघडू शकते। 24. दुधासोबत कधीही नमकीन बिस्किटे खाऊ नका, मळमळ किंवा पोटात गॅस होऊ शकते। 25. मध कधीही गरम करून खाऊ नये। 26. जेवण झाल्यावर लगेच चहा पिऊ नये, मूळव्याध होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते। 27. तूप दररोज खाल्ल्यास केस मजबूत आणि चमकदार होतात, तसेच त्वचाही चमकते। 28. पनीर खाल्ल्याने शरीरामध्ये अशक्तपणा असल्यास कमी होतो। 29. उन्हाळ्यामध्ये नारळ पाणी पिणे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते। 30. काकडी खाल्ल्याने हाडे मजबूत बनतात। 31. मनुका खाल्ल्याने पाचनशक्ती मजबूत बनते। 32. पोहे खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते। 33. पपईचा ज्यूस पिल्यास चेहऱ्यामध्ये निखार येतो। 34. आलू चिप्स खाल्ल्याने बीपी वाढू शकतो। 35. ब्लूबेरी खाल्ल्यास शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहते। 36. प्रेग्नन्सीमध्ये कधीही कारल्याचे सेवन करू नये। 37. दररोज तुळशीचे पाणी खाल्ल्यास मलेरिया होत नाही। 38. वजन कमी करायचे असल्यास कधीही पांढरी ब्रेड खाऊ नये। 39. मूतखड्याची समस्या असल्यास भेंडीचे सेवन करू नये। 40. कोणतीही गोळी घेतल्यावर किंवा घेण्याआधी खायचे पान कधीही खाऊ नये। 41. सकाळी कवळ्या उन्हात बसल्यास व्हिटॅमिन डी ची कमतरता दूर होते। 42. टाचदुखीची समस्या असेल तर तुमच्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता आहे, त्यामुळे भरपूर पाणी प्यावे। 43. ज्यांना शुगरची प्रॉब्लेम आहे त्यांनी ऊसाचा रस जास्त पिऊ नये। या टिप्स जर तुम्हाला आवडल्या तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। अशाच टिप्स मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल। धन्यवाद।